रामकृष्ण ही जय जय रामकृष्ण ही. तुकाराम महाराज यांचा गाथा, जो गाथ्याचा अभ्यास करतो त्याचा माथा ठिकाण्यावर येतो. त्याकरता तुकाराम महाराज दुसऱ्या अभंगामध्ये सांगतात, श्री विठ्ठल श्री तुकोबाराय नये जरी तुझ मधुर उत्तर, दिदला सुस्वर नाही देवे, नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण, देवापासी माघे आवडीची भक्ती, विश्वासेची प्रीती भावबळे, नाही तयाविन भुकेला विठ्ठल, येईल तैसा बोल रामकृष्ण. तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिवसे दिवस. तुकाराम महाराज म्हणतात, तुला जर कंठ नसेल, सुस्वर नसेल, तर तुकाराम महाराज म्हणतात की विठ्ठल हा देव तुझ्या मधुर स्वराला भुकेला नाही, फक्त तुझा भाव पाहतो. त्याकरिता जसं येईल तसं रामकृष्ण हरी म्हणा. आता काही पट्टीत गाणारे आहे ते ज्यांना थोडा स्वर नाही, आवाज नाही, कंठ नाही, त्यांना नाव ठेवतात. परंतु जो नाव ठेवणारा आहे महाराज, त्याला त्याची शिक्षा भोगावं लागेल. कारण की कोण्या भक्ताचा भाव कसा आहे कसा नाही. तेव्हा तुकाराम महाराज म्हणतात, येईल तैसा बोल रामकृष्ण, देवापासी मागे आवडीची भक्ती, देवापाशी फक्त भक्ती माग, ह्याची दान देगा देवा, तुझा विसर ना व्हावा, विश्वासेसी प्रीतिभाव बळे. असा विश्वास धर आणि भगवंताला प्रीतीने भावाने त्याचं रामकृष्ण हरी असं नाव घेव. तुका म्हणे मना सांगतो विचार, धरावा निर्धार दिवसेंदिवस. दिवसेंदिवस अशी प्रगती त्यामध्ये झालेली पाहिजे. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तुकाराम महाराज म्हणतात की असा मनामध्ये विचार धरायचा आणि निर्धार करायचा की देवाची भक्ती आणि देवाच्या नावाशिवाय या जगामध्ये काही शिल्लक नाही. आपण काही संघ आणत नाही आणि संघ नेता येत नाही आणि आणता येत नाही. रिकाम्या हाताने आला आणि रिकाम्या हाताने जावं लागणार. त्याकरता मंडळी विचार करा. आणि तुकाराम महाराज सांगतात, येईल तैसा बोल रामकृष्ण हरी. जय जय रामकृष्ण हरी. जय श्रीराम.